तुम्हाला वाटतं की त्या मंत्रामध्ये शक्ती नाही? तुम्ही आया कधी या काय नाशिकला, तिथं गुरु गंगेश्वर महाराज म्हणून आहे. 97 वर्षाचं वय होतं. या देहाचं दर्शन त्यांना झालेलं आहे, मला झालेलं आहे. आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो. वेद मंदिर आहे तिथं नाशिकला. वृद्ध होते तिथं, एक विद्यार्थी आपला तिथं राहतात. म्हणजे बाबा गुरु गंगेश्वर महाराज आलेले आहेत, चला दर्शनाला. त्यावेळेस मी विद्यार्थी होतो, संन्यासी होतो. गेलो त्यांच्या दर्शन. मग त्यांचं चरित्र, मला कोणत्याही संताचं गेल्यानंतर त्यांचं चरित्र घ्यावं. मी संताचं चरित्र वाचतो, त्याच्यानं आपलं चरित्र घडलं जातं. आपण कुठं बसतो त्यांच्या चरित्रामध्ये, हे पाहिलं पाहिजे. सुशिक्षित मंडळी, माझ्या मायबहिणी हो, तरुण मंडळी हो, अशा संताचं चरित्र वाचा. आपलं चरित्र जर तुम्हाला घडायचं असेल तर त्यांनी चरित्र दिलं मला. ते लहानपणापासून साधू होते, उदासी आखाड्याचे होते. कृष्ण परमात्म्याची भक्ती होती घरामध्ये. बाबा आमच्या गावाला श्रीकृष्ण मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे, तुम्ही या ना प्राणप्रतिष्ठेला. आणि प्राणप्रतिष्ठेला आल्यानंतर कलशरोहणाच्या अगोदर भगवान शंकराला किंवा कोणत्या देवतेचा आरसं पुढं धरायचं, आपण माग उभं राहायचं आणि मधाच्या काडीनं आरशात पाहून त्या डोळे असे उघडायचे. त्या डोळ्याला ती मधाची काडी असते, सोन्याची काडी असते, तिनं त्या डोळ्याला लावायची. नेत्रमुलन संस्कार म्हणतात त्याला. नीट लक्ष देऊन ऐका. माहिती पाहिजे तुम्हाला, आपल्या समाजाला कुठं माहिती होती. महाराज ही जनार्दन स्वामीची अनंत अनंत कृपा आहे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंकार जागवे ते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवे तो अपाई जीव थोडा, ठेवे तो अपाई जीव थोडा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंकार जागवे ते. आरसा नेल नव्हतं का ते आणलं. आरसा असं पुढं लावायचा, मधाच्या काळाने डोळे उघडायचे. आता लहान मुलं समोर आरशात पाहिजे डोळे, त्यांना लहान मुलांचा असं महाराज त्यांचं मन पवित्र असतं. त्यांना भगवान श्रीकृष्णाचे डोळे उघडल्यासारखे होते, असे पापणे खाले. आता कॉम्प्युटर न करता येतं. रामाची परिचय आहे, राम महाराज सुद्धा डोळे खालीवर. काल परवा मी कृष्णाचं पाहिलं होतं, त्याच्याच डोळे फोटोमध्ये डोळे खालीवर. माधुरी महाराज झोपेला असे डोळे खालीवर करता येतं कॉम्प्युटरने. ते पाहिलं त्यांनी. ते भगवान श्रीकृष्णाचं तेज महाराज त्यांच्या डोळ्यात गेलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. दिव्य तेज पाहिलं भगवान श्रीकृष्णाचं. बस आता काही पाहायचं नाही जीवनामध्ये. काय पाहायचं? भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं महाराज. पवित्र लागतं मन त्यासाठी. पवित्र लागतो आचार लागतो, पवित्र श्रद्धा लागते, पवित्र विश्वास लागतो. हे लहान मुलामध्ये सापडतं, आपल्याला मोठ्यामध्ये नाही सापडत. म्हणून तेव्हापासून त्यांनी जे डोळे लावून घेतले तर वयाच्या 58 वर्षापर्यंत डोळे मिटून डोळे चिटकूनच गेले. अंध होते ते. पण वेदाच्या 10,000 रुच्या पाठ होत्या. किती? 10,000 रुच्या वेदाच्या कशा काय पाठ केल्या असतात. आताची महाराज तुम्हाला माहिती आहे, रामभद्राचार्य, दीपांजळे, वाल्मिकी रामायण असू द्या, तुळशी रामायण असू द्या, कोणतं वेद असू द्या, प्रमाण अस्खलित म्हणून दाखवतात. आपले डोळे असून एक भजन सुद्धा पाठ होत नाही. सुंदर तुमची कुटिया शोभून दिसते, सुंदर तुमची कुटिया शोभून दिसते. मन रंगोनी जाते तो यावे बा जनार्दना. मन रंगोनी जाते तो यावे बा जनार्दना. सोमवारानी गुरुवार एकादशी प्रदोष, सोमवारी गुरुवार एकादशी प्रदोष. देव तुम
तुमच्या दर्शनास यावे बा जनार्दना येऊ तुमच्या दर्शनास यावे बा जनार्दना सगळ्या जगाचा गुरु महाराज भगवान शंकर या ठिकाणी आणून ठेवलेले महाराज. सोमवार गुरुवार दर्शन यायला काय हरकत आहे. तुम्ही आता सगळ्यांनी भजन म्हणलं, मागच्यांनी म्हणलं, त्यांना यायचं नसेल. सगळं पाहिजे इतकं चांगलं सांगतोय, प्रमाण सांगतो. गावात घरात आपण जर पूजा केली, शिवपुराण आहे बरं, घरात आपण पूजा केली भगवान शंकराची, बाबाजीच्या भाषेमध्ये एक आना पुण्य, गावातलं मंदिर आहे तिथं आपण भगवान शंकराची पूजा केली, 4 आने पुण्य. गावाच्या बाहेर मंदिर आहे तिथं, गावाच्या बाहेर फरलांग बरोबर मंदिर आहे तिथं 8 आने. गावापासून खूप दूर आहे तिथं 12 आने. आणि पर्वतावर भगवान शंकराची जर पिंड असेल तिथं पूजा केल्या 1 रुपया फळ. किती दूर 2-3 गावापासून. गोपी कुठं आहे, सोनगिरी कुठं आहे, तुमच्या गावात 2 गावाचं भागी की त्या शिवावर आहे मंदिर, भगवान शिवचे. गोपेश्वर महादेव मंदिर आलं पाहिजे. किमान सोमवारी प्रदोषच्या दिवशी तुम्हाला जे काही मागायचं असेल, प्राणपक्ष झालं त्याच्यामध्ये प्राण येतो आणि तुम्ही खऱ्या अर्थानं जर भक्ती केली ती पावन होते. म्हणून एवढा अट्टास आमच्या लोकांना करावा लागतो. येत होती तिची प्राणप्रतिष्ठा करायला लागतं, मी कपाशी लावतो, येत होती खत पाणी घातलं, विशिष्ट प्रकारचं औषध मारलं, चांगली कपाशी आहे, पीक चांगलं आलं. कशामुळं? तुम्ही अगोदर मेहनत केली. तशाच प्रकारचे सर्व प्रकारचे उपचार करायचे असेल तर असे सुशीलभूत होऊन जर केले तर भगवान फळ देतोच. धरती माता देते फळ. 1 ज्वारीचा दाणा टाकला तर 450 दाणे होतात. 1 राजगिरा पेरला तर 1.25 लाख राजगिरे होतात. मोजून पहा. कमी असं तर राघुवीर महाराजला फोन करा. तुम्ही जर पेरून घेतलं मंदिरात पत्ते खेळत बसले तर कसे काय 450 दाणे होते? 4च. किती देईल तो? विश्वाद्यम विश्वबीजम म्हणून फक्त गुरु गोत्र अग्निपूजे. पुढचं कशासाठी? आपण करायचं कशासाठी करतो? लेकर बाळासाठी. आम्ही लोक कशासाठी करतो? हे लेकरांना परत चांगली अशी बुद्धी व्हावी. गारी इंड्या कशी चित्तचे पिल्लापाशी, घराकाशी देणे चित्तचं पिल्लापाशी राहत. वानरी इंडे झाडावरी हाती पोटेशी घेऊन लेकराला पोटेशी घेत तिचं झाडून कोण तिकडे उडी मारतं आणि तिचं लक्ष काय झाडावर असतं. लेकरू पडून त्याच्यासाठी असतं. त्यासाठी आम्ही कष्ट करतो. तुम्हाला त्याचं याचं फळ मिळावं म्हणून द्यावं एवढं कट्टास कशा करतात? रात्रंदिवस कशासाठी झटले राघुवीर महाराज? कोणी महात्मा असेल आमचं छोटे मोठे महात्मा असतील ज्यांनी मंदिर बांधले असतील तुमच्यासाठी. हे तर जे झाले उत्तीर्ण भगवत भजन, ज्यांनी संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी खर्च केलं ते तर उत्तीर्णच आहे. पण तुम्हाला कॉपी करण्यासाठी आम्ही मंदिर बांधतो, पास होण्यासाठी. कॉपीची नाही. आता कॉपी करून पास होता. तुमच्या तालुक्याचा नंबर आहे कसं आलं बा मुलीनं माझ्या. आम्ही तिकडून आलो धान्य गोळा करून. काय पोस्ट कशी स्टॉल कशी केला परीक्षा म्हणजे बाबा परीक्षा चालू. धन्यवाद. अरे पण ते वाचलेलंच नाही, ते पाहिलं पाहिजे. त्या पुस्तकात पुढं उत्तर आहे ते तर पाहिलं पाहिजे ना. नाही ते पाहण्यातच वेळ जाईल 3 तास. थोडंसं अवलोकन व्हायला पाहिजे ना. माझे द्यावं म्हणून द्यावं. मंदिर हे भगवंताच्या स्मृतीचं प्रतीक आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी आस्था निर्माण व्हावी म्हणून मंदिर बांधायचे, म्हणून मंदिराचं. आणि म्हणून त्या मंदिरात आलं पाहिजे. सगळं आधीचं आदिनाथ गुरु सगळं त्या धर्मार्थ काममोक्ष शिवदे कथा प्रत्यक्ष सर्व कशासाठी करतो आपण? पुढं काढलेलं मावल्याने गुरु गोत्रासाठीच करतो ना आपण. मुलाबाळासाठी, माझ्या लेकर बाळाला सुख मिळावं, माझ्या लेकर बाळाला चांगले संस्कार मिळावे, माझ्या लेकर बाळाला चांगले दिवस यावे यासाठी करतो ना. म्हणून मावल्याने गुरु कशासाठी करायचं? त्यांचं गोत्रासाठी. गुरुगोत्र. मग अग्निपूजी. अग्निशिवाय तर काही होत नाही महाराज. आणि अग्निपूजा कधी करतो आपण? आपल्या समाजाला माहीत होतं का अग्निपूजा? फक्त अक्षय तृतीया दिवशी थोडंसं भात किंवा पित्राच्या दिवशी थोडंसं भात त्या आहारावर टाकायचं, भात झाली अग्निपूजा. माहिती होतं किती यज्ञ झाली या भागामध्ये? गुरुजींना विचार.
आणि हे पुढचा श्लोक आहे, अन्नन भवती भूतानी अन्नन पर्जन्यात भवत यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ. मी तुम्हाला तुमच्यातच उदाहरण सांगाल, शिवपुराण काही सांगायचं नाही, की जसे जसे या भागामध्ये यज्ञ व्हायला लागले. आता 2007 पासून या भागात यज्ञ चालू आहे. म्हणजे किती यज्ञ झाले, आणि 2013, 14 आणि जवखेडला इकडं तिकडं नागेश्वरला इकडं दिलीप महाराजांना आता सुरू केलं. इकडं बरेच भागात यज्ञ झालं. तर पर्जन्यमान कसं आहे मला सांगा. पर्जन्यमान चांगलं आहे ना. अजून पाणी विहिरीचं उपसत नाही म्हणे. काल परवा विचारलं मी, तर आल्यानंतर विचारतो भक्त मंडळ, विहिरीचं पाणी विहिरी कसं काय काम चालू आहे म्हणे. आता काही काम नाही बाबा, नांगरट्या चालू आहे. म्हणूनच गर्दी म्हणलं. नाही तर मग आता बघ आम्ही आलो तर बाबा कपाशी चालू आहे, सोयाबीन काढायचं काम चालू आहे, माणसं मिळत नाही म्हणून आम्ही प्रवचन येत नाही म्हणून. ते होईना करा. ते करता असताना सुद्धा हातामध्ये कामामुखामध्ये राहणं, जनी जनार्दन आयसं असं भजन म्हणून करणं. तिथं सुद्धा जनार्दन स्वामी ट्रॅक्टरवर तर मिरवणूक चालली काय असं वाटलं. बाबाजीची भजनं ऐकायला लागले. काय म्हणून झोपेतून उठलं, पाहिलं तिथं कुठून आवाज येऊन राहिलं. दिंडी आली का काय आले का, नाशिकहून लोक आले का, स्पीकर कसं वाजवून राहिले एवढा मोठमोठा आवाज. मग पाहिलं उठून तर मग नांगरट चालू होती, नांगरटीला स्पीकर होता आणि त्याच्यावर जनार्दन स्वामीचे भजन होते. सकाळच्या परी म्हणा सडा घाली ते मी दाट, ऐका रुक्मिणी सडा घाली ते मी दाट, जनार्दन स्वामीची माझ्या दारावून वाट.